नमस्ते. गणगण गणात बोलते स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. कुरकुरीत भरली भेंडी. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथे मी अर्धा पाव कोळी कोळी भेंडी मिळाली मला बाजारात म्हणून मी घेऊन आले. तर अर्धा पाव आहे ही. आणि बाकीचं साहित्य काय काय लागतंय ते पाहूया. इथे सुकं खोबरं आहे किसलेलं पाव वाटी, 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, त्याच्यानंतर इथे 2 चमचे बेसन, 1 चमचा साखर, 1 चमचा लाल मिरची पावडर, लसण आल्याची थोडीशी पेस्ट, स्वादानुसार मीठ, तळणीसाठी तेल. आणि हा दोरा कशासाठी लागणार आहे हे जर पाहायचं असेल तर माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. भेंडी मी स्वच्छ धुतली 2-3 पाण्याने आणि पुसून घेतली आहे. पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे. आता ही आपल्याला चिरून घ्यायची आहे. कशी चिरायची ते मी सांगते. हे पहा, भेंडीचं असं हे देठ असतं ते काढून टाकायचं आहे आणि इकडचं पण थोडंसं टोक काढून टाकायचं. नाही काढलं इकडचं टोक तरी चालेल, पण इकडचं काढायचं आहे. आणि आपल्याला असं इकडून एक छेद द्यायचा आहे आणि इकडून एक छेद द्यायचा आहे. हे पहा, अशी प्लस साइन मध्ये. आणि आतमध्ये खिडकी आहे का वगैरे ते नीट चेक करून घ्यायचं आहे. चला, तर अशा सगळ्या भेंड्या मी चिरून घेते. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. या माझ्या भेंड्या छोट्या छोट्या आहेत. तुम्हाला जर मोठ्या मिळाल्या तरी चालतील, पण त्याचे काय करा, 3 ते 4 इंचापर्यंतचे असे तुकडे करून मग असे छेद देऊन घ्या, म्हणजे एका भेंडीचे 2 तुकडे होतील. आता ही भेंडी छोटी असल्यामुळे एकच पीस होतो आहे याचा. मोठ्या भेंड्या आणल्या तरी काही हरकत नाही. हे पहा, आपल्या भेंड्या तर सगळ्या चिरून झालेल्या आहेत. आता आपण काय करूया, मसाला तयार करून घ्या. म्हणजे याच्यात जो भरायचा मसाला आहे तो तयार करून घ्या. कढई ठेवली आहे गॅसवर. धणे भाजून घेऊया. ते धण्याबरोबर जिरे पण टाकून घ्यायचे, तेही भाजून घ्यायचे. हे पण भाजत आलंय, खरपूस भाजलंय चांगलं. आता गॅस बारीक करायचा. खोबरं लगेच करपतं. सगळ्यात शेवटी खोबरं टाकायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे. असं चांगलं चुरचुरीत झालं पाहिजे, की जेणेकरून आपण आता मिक्सरवर फिरवू ना तर चांगली त्याची पावडर झाली पाहिजे. हे पहा, हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता काय करते मी, गॅस बंद करते आणि हे मिश्रण आहे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मगच मिक्सरला फिरवायचं आहे. चला, आता हा मसाला गार झाला, म्हणजे खोबरं, धने आणि जिरे. तर हे मी आधी मिक्सरला फिरवून घेते. मिक्सरला फिरवून झालं. आता याच्यामध्ये ही साखर, हे बेसन पीठ, हे लाल तिखट. आता हे परत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे पहा, हा असा मसाला माझा फिरवून झालेला आहे. आता मी एका मोठ्या बोलमध्ये काढून व्यवस्थित कालवून घेते. हे पहा, हा मसाला आपला झालाय, ड्राय आहे ना. आता तुम्हाला वाटेल की हा भेंडीमध्ये कसा भरायचा, आणि भरला तर तळताना सगळा बाहेर येईल. तर थोडंसं याला बाइंडिंग येण्यासाठी आपण ही लसण आल्याची पेस्ट टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मीठ पुष्कळ होईल. चला, आता मी हे व्यवस्थित कालवून घेते. चला, तर आता हा मसाला पण तयार आहे आणि आपल्या भेंड्या पण चिरून रेडी आहेत. आता आपण याच्यात मसाला भरून घेऊया. असा मसाला भरायचा, पूर्ण भरायचा सगळं. पूर्ण इथून तिथून अशी भेंडी भरून घ्यायची. आणि मी दोरा कशासाठी घेतला होता तर हे पहा, भेंडीमध्ये मसाला भरल्यानंतर तुम्हाला हा दोरा, नवीन दोऱ्याचा रीळ वापरा. कारण आपल्याला खायचं प्यायचं पदार्थात वापरतो आपण. असा गुंडाळून घ्यायचा. हे पहा, असं. आणि सोडून ह्या अशा सगळ्या भेंड्या आपल्याला तयार करून घ्यायच्या.
याही भेंडीत मसाला भरलाय. असं प्रेस करायचं आणि दोरा आहे, दोऱ्याने एकटाच तुम्ही करू शकता. अंगठ्याखाली धरायचा असा दोरा आणि असं फिरवून घ्यायचं आणि परत वापस यायचं इथे आणि इथे येऊन आपल्याला हे कट करून घ्यायचं धागा. चला तर मी अशा भेंड्या सगळ्या भरून घेते. हे पहा, आपल्या भेंड्या सगळ्या भरून मसाला भरून दोऱ्याने बांधून झालेल्या आहेत. एक भेंडी माझ्याकडनं तुटली इथे. चला आता ह्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. आता हे तेल आपल्याला चांगलं तापू द्यायचं आहे. हे पहा, आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आपण आता एक एक भेंडी त्याच्यात सोडून घेऊ. अधूनमधून थोडं थोडं हलवायचं, याला जास्त धक्का नाही लावायचा. अजून त्यातून बुडबुडे येत आहेत. बुडबुडे थोडं थांबले की समजायचं भेंडी आपली तळून झाली आहे आणि मग त्या काढून घ्यायच्या. हे तळून झाले आहेत. आता ही बॅच मी काढून घेते. आता आपण दुसरी बॅच टाकून घेऊया. हे पहा, कशा कुरकुरीत मस्त झालेल्या आहेत. तर हे पहा, माझ्या सगळ्या भेंड्या तळून झाल्या आहेत. आता खायला घेताना काय करायचं, फक्त प्रत्येक भेंडीचा दोरा असा धागा आहे हा काढून मग खायला घ्यायचा आहे. एकदम छान कुरकुरीत अशी ही भरली भेंडी आहे. आवडली का माझी रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनलला. लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.